नमस्कार मंडळी. तर आता पोहोचलोय गंगोत्री धाम येथे आणि आता चाललोय मंदिरामध्ये दर्शन सगळे. आता माणसं आपली उतरतात ते आणि आता इथून पुढे निघू दर्शनाला. तर मंडळी गंगोत्रीमध्ये ना असं भारी ऊन पडलंय ना, लोक म्हणतात पाऊस आहे आणि भरपूर नाही का आपत्ती आली असं आलं, काही नाही, ऊन पडले. आता बघा हे छान वातावरण झालं, एक नंबर वातावरण झालेलं आहे गंगोत्रीमध्ये. दिनेश शेटणी ना इथं मॅगीचं दुकान उघडलेलं आहे. जर कोणी आले तर दिनेश शेटला नक्कीच काय एकदम घरगुती पद्धती ग्रीन पीस, हिरवी मिरची, टोमॅटो. हे गिरायक आले बघा तुम्हाला. हिंदी में बात करो तुम, हिंदी किती नाही, मी मराठी आहे ना. तर अशा पद्धतीने गिरायक हँडल करतात दिनेश शेट छान पद्धतीने. तर आता पोहोचलोय मंदिरामध्ये. आता दर्शन घेण्याआधी घाटावर जाऊन येतो आम्ही सगळेजण पद्धतीने आहे. सगळे आपली माणसं चालल्यात इकडनं घाटावरती. मंडळी पाहू शकता गंगोत्रीचा प्रवाह किती जोरात चालला आहे. हे पाहू शकता, ही गंगोत्री नदी आहे. किती फास्ट पाणी चाललं खाली. तर मंडळी आता गंगा घाटावरून आपण मंदिराकडे चाललोय. चला आता मंदिरात भेटू. आता छान असं दर्शन झालेलं आहे. मंदिरात गेलो होतो, हे समोर मंदिर आहे. गणपती मूर्तीचं मंदिर आहे. तर मंडळी आपलं दुसरं धाम म्हणजे गंगोत्री धाम हे पूर्ण झालेलं आहे आणि आता आपण पुन्हा आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी निघालो आहे. आपण मनेरी येथे मुक्काम केलेला आहे, तो निघालो आणि उद्या सकाळी लवकरच आपण केदारनाथसाठी निघणार आहोत. तर चालू आहे आता प्रवास. भेटू उद्या परत. रामकृष्ण हरी.